MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH जे आमदार संजय गायकवाड यांनी जे पोलिसांबद्दल वक्तव्य केलं होतं त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, कसं पाहता? बुंदों से गई वो हौदों से नहीं आती। त्यामुळे त्यांनी माफी काय मागितली किंवा गुन्हे काय दाखल झाले हा बलबत्ता विषय आपल्या ठिकाणी आहे, मात्र मुळात जे केलेले आरोप होते त्या संदर्भात काय, कारण त्यांच्या घर उडून द्यायचा प्रयत्न झाला त्याचे आरोपी कुठे आहेत, धमक्या दिल्या गेल्या ते कुठे आहेत, आणि त्याच्यासोबतच आमचे धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या नावाचं उल्लेख असणारे ट्रक टिप्पर हे सर्रास रेतीची वाहतूक करत आहेत ते कोणाचे आहेत, शहरामधले वरली मटके हे कोणाच्या भरोशावर चालतात, तिथली पुठ्ठा कसा चालतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं हे मिळालेले नाहीत। त्या प्रश्नाची उत्तरंही मिळाली पाहिजे आणि भ्रष्ट जो कारभार आहे तो त्यांच्या भ्रष्ट कारभाराची, पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन त्यावर दोषींवर कारवाई झाली पाहिजे। सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हे पोलिसांचं जे ब्रीदवाक्य आहे ते उलटं काम करतं आहे, आणि जे खलत्व बाळगणारे जे लोक आहेत जे तात्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांना बघून पार्श्वभागाला पाय लावून पळत होते, आता अशांनाच पोलीस सॅल्यूट ठोकत आहेत। ही एकंदरीत पोलिसांची जी अकार्यक्षमता आहे ती या निमित्तानं जी समोर आली आहे, त्या नेमकेपणानं सरकारनं यावर आपली भूमिका ही स्पष्ट केली पाहिजे। दरवेळेस या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत असताना एक वाद होतो। मागच्या वेळेस जे मुख्यमंत्री आहेत जे आता उपमुख्यमंत्री आहेत हे येत असताना राहुलजींच्या संदर्भातलं एक बेताल वक्तव्य होतं। या संदर्भात एक उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी वाचाळवीरांनी सांभाळून बोलावं असा दम या ठिकाणी दिला होता, तर दुसरे तत्कालीन उपमुख्यमंत्री आजचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की महापुरुषांचे जीवनचरित्र वागावं आणि महापुरुषांच्या संदेशानुसार आपला आचार विचार व्यवहार उत्तर ठेवावं असा समज मागच्या वेळेसही दिला गेला होता। यावेळेसही कुठला भावनेच्या आहारी न जाण्याचा समज हा दिला गेला आहे। हा विषय आपल्या ठिकाणी आहे, मात्र दरवेळेस असं का होतं हा एक यक्ष प्रश्न हा निर्माण झालेला आहे। आणि त्यासोबतच जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आले हे येत असताना बुलढाणा शहरामध्ये दररोज पाणी मिळणार असं तारीख पे तारीख अनेक तारखा मिळाल्यात, कोट्यावधी शेकडो कोटी हे खर्चही झाले, मात्र पाणी रोज अजून मिळत नाही। जेव्हा परवा उपमुख्यमंत्री आले तेव्हा पाणी पुरवठा योजनाचं जर उद्घाटन झालं असतं आणि रोज बुलढाणेकरांना पाणी मिळालं असतं तर अधिक चांगलं झालं असतं, किंवा एवढा कांगावा विकास कामांचा जो केला जातो आहे आणि पाडा वाचला जातो आहे त्याचेही काही उद्घाटन झाले असते तरी ते चांगलं झालं असतं। मात्र मूळ विषय जो आहे हा आपल्या ठिकाणीच राहून हा वेगळाच जो एक गोंधळ घातला जातो आहे, याचा विचार आता या आघाडी सरकार युती सरकारने हा विचार प्रामुख्यानं कुठेतरी केला पाहिजे, आणि ही आघाडी जी आहे ही लोकांच्या हिताची आहे हे समोर एकदा आलं पाहिजे। हीच या निमित्तानं आमची अपेक्षा आहे। त्याच्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री जे भोजनाकरता गेले ते गेलेलं असताना ते शेत ज्या महिलेनी तक्रार केलेली की बळकावला गेलेलं आहे त्याही लाडक्या बहिणीला स्नेहभोजनामध्ये जर बोलून घेतलं गेलं असतं तर अधिक घास गोड झाला असता, मात्र लाडकी बहीण त्याही लाडक्या बहिणीचा हा विसर पडला। त्या बिचारीची बळकावलेली जमीन आता तरी एकनाथ शिंदेसाहेब परत करतील अशी देखील अपेक्षा आमची बुलढाण्याकरांची आहे। सकाळी जी आग लागली होती ईडी कार्यालयाला, त्यानंतर अनेक विरोधकांनी टीका केली, त्या विषयावर शंका उपस्थित केली, जाऊन टाकलं म्हणून। मात्र देवेंद्र फडणवीस जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा त्यांच्याकडे खातं आहे, त्यांनी म्हटलं की बा कागदपत्र सुरक्षित आहेत, काही कुठल्याही केसला धक्का लागला नाही। आग लागण्याकरता बंब किती वेळाने पोचले हे मुख्यमंत्र्यांना माहीत नाही, फायर नॉर्म्स योग्य होते का अयोग्य होते याची त्यांना कल्पना नाही। मुळात ईडी जे आहे इतरांच्या अनियमितता तपासतं, मात्र त्यांनीच फायर ऑडिट केलेलं होतं का आणि योग्य पद्धतीने आग लागल्यानंतर विझण्याची व्यवस्थेची जी अनियमितता केली होती हाच दिव्याखालचा अंधार हा ईडीचा या निमित्ताने समोर आला। दुसरं, केंद्रीय गृह विभागाने इतर काही कळण्याच्या आधीच त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावून कागदपत्र सुरक्षित असणे हे इतक्या तत्परतेने सांगणं यातच मुळात बरंच काही दडलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत प्रकार गोलमाल असल्याचं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या खुलासानंतर सिद्ध झालेलं आहे। विजय वडेट्टीवार साहेबांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना फडणवीस साहेब म्हणतात की बा पीडित कुटुंबाच्या जखमीवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे। या संदर्भामध्ये काही मतांतरं ही वेगवेगळी जरी व्यक्त होत असली तरी काँग्रेसची यामागची जी भूमिका अत्यंत ठाम स्वरूपाची आहे की हा आणीबाणीचा एक काळ आहे आणि दहशतवादी हल्ला आहे, आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये पक्ष किंवा इतर सर्व गोष्टी अभिनय सोडून
सरकारच्या पाठीशी आणि सरकारच्या सोबत राहिलं पाहिजे ही एकंदर असणारी ही भूमिका आहे. त्यामुळे तपास यंत्रणेचं काम करतात आहे आणि सरकारने यामध्ये काय पावलं जे उचलतील त्यामध्ये काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे. अशा प्रकारची काँग्रेस कार्यकारी समितीची जी बैठक झाली आहे त्यातला जो निर्णय आहे हा निर्णय अत्यंत व्यवस्थित आहे आणि या निर्णयाच्या अनुषंगानं आपण सर्व भारतीयांनी आपले जात धर्म पंथ आणि पक्ष विसरून आज सरकारच्या पाठीशी उभं राहावं ही काँग्रेसने घेतलेली जी भूमिका आहे ही भूमिका ही मूळ स्वरूपामध्ये काँग्रेसची भूमिका आहे. अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक स्टेटमेंट केलं की 2034पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील म्हणून. तो अंतर्गत धुसफुसीचाच एक प्रकार आहे आणि गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार जी आहे ही काश्मीरवर झालेल्या हल्ल्यावरही सरकार एक मंत्र्याला पाठवतो, मात्र दुसरा घटक पक्ष हा त्यांना राहवत नाही म्हणून तेही तिथे चालले जातात. त्यामुळे हा गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारची जी काही कारवाई आहेत आपसातल्या ही आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळणार आहे. आता पाणी टंचाईचा प्रश्न आहे आणि जलजीवन मिशनमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. पाणी टंचाईकरता महाराष्ट्रातली जनता टाव फोडती आहे, उष्माघाताचे प्रकार वाढत आहेत आणि अशा परिस्थितीत सरकारने उपाययोजना करण्याच्या ऐवजी आता सरकार 24पर्यंत 25पर्यंत 25ला कोण झालं 29पर्यंत कोण राहणार आहे हेच सांगतं. याच्यामध्ये कुठलंही स्वारस्य नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. उष्णघाताने जे मृत्यू होतात आहे ते थांबवण्याकरता आपल्याजवळ काय उत्तर आहे ते शोधा आणि जलजीवन मिशनमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे यातील दोषींना अटक करा. हे काम आता मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने केलं पाहिजे. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH